पुरस्कार इथे केला जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि विद्यमान नगर आमच्या रत्नप्रभाताई या रत्नप्रभाताईंचा सन्मान केला जाईल। पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या त्यांचा सन्मान केला जाईल। बघा सन्मानासाठी आमच्या हिराताई सुद्धा उपस्थित आहेत। या रत्नप्रभाताई या लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या छोट्या भगिनी आहेत, अर्थात त्या छोट्या बहीण आहेत, त्यांचा सन्मान केला जात आहे। सन्मान एक शिक्षित पदवीधर ज्या आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे रेणुकाताई जमदाडे माजी उपसरपंच वाकडी यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केला जात आहे। बघा नारी शक्ती की श्री जन्म म्हणून नव्हावे उदास माझी या जगात रोज जाते घर घरावे मात्र सीताताई मी जे जे सोशीन ते संत जनाबाईच्या असावे श्री जन्म म्हणून नव्हावे उदास। यानंतर सन्मान असेल सीताताई पाटील यांचा आपण सन्मान करूया। पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर आणि विद्यमान पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौभाग्यवती सीताताई पाटील सीताताई सदानंद पाटील यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन रंजनाताई पाटील माजी सरपंच वाकडी रेणुकाताई जमदाडे हिराताई पाटील यांच्या शुभास्ते सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल लीनाताई नंदकुमार म्हात्रे पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका त्यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य या नीताताई आणि चोरगेताई या वनिताताई आपण माजी सरपंच विनिताताई या दोन्ही आमच्या महिला भगिनींच्या शुभास्ते सन्मान केला जाईल। नीताताई माजी उपसरपंच आहेत, विनिताताई ज्याने यापूर्वी सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांच्या शुभास्ते डॅशिंग नगरसेविका पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 लीनाताई नंदकुमार म्हात्रे कुटारी यांचा सन्मान केला जात आहे। त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रतिभाताई भोईर आपण पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस विद्यमान नगरसेविका दर्शनाताई मंगेश पाटील यांच्या शुभास्ते सन्मान केला जाईल। लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या त्या सुकन्या आहेत, खऱ्या अर्थाने प्रशांतदादा ठाकूर साहेब आपले आमदार आहेत, परेश शेठ ठाकूर साहेब यांच्या त्या भगिनी आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। खऱ्या अर्थाने बघा विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने विरासी बाळगणाऱ्या सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास ही विचारधारा। यानंतर पनवेल नगरीच्या माजी नगरसेविका वर्षाताई नाईक यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल। रंजनाताई आपण त्यांचा सन्मान करावा। वाकडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती रंजनाताई नरेश शेठ पाटील यांच्या शुभास्ते वर्षाताई रवी नाईक साहेब आपलं कामगार क्षेत्रात नेतृत्व करतात। बघा आमचे 1 to 1 रोहित पाटील कोपरोली यांच्या त्या खऱ्या अर्थाने बघा त्यांच्या सौभाग्यवतीच्या मातोश्री आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे। संपूर्ण वाकडी गावातील आमच्या महिला भगिनींच्या शुभास्ते सन्मान इथे केला जात आहे। चला आमच्या धनंजय दादा तुमचं कौतुक करू। 2 व्हीलर्स बाईक आपण पुरस्कृत केली। हा बघा आमच्या कमलाताई आता 2 शब्द खरे आभार मानायचे। कमलाताई तुम्हाला शुभेच्छा देतो, तुम्ही जिल्हा परिषदेत नेतृत्व करता। या महिला भगिनींच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा आहेत आम्हा सर्वांच्या वतीने। आता जिल्हा परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी तुम्हाला परमेश खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लाभो विकास करण्याची संधी तुम्हाला इथे खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। कमलाताई सर्व महिला त्यांना निवडून दिल्याबद्दल उपस्थित सर्व नगरसेविका आणि सर्व महिला भगिनींचं ते आभार मानणार आहेत, सर्वांचा आभार मानतील। सर्वांना नमस्कार। खरोखरच आज माझे भाग्य आहे का दादाही मला सहकार्य दिला आणि सर्व ग्रामस्थांनी जी मेहनत केली त्यांना मेहनतीचं फल मिळालेलंच आहे। जो काय काम असेल तो मी कार्यकर्त्यांच्याच हेतूने करेन। कुठल्याही गावाचा रोजगार असो ग्रामनिधीमधून असो न ज्या ग्रामपंचायती आता येतील असं काम जिल्हा परिषदमध्ये केला तसाच ग्रामपंचायतीला असाच तुम्ही सहकार्य करा आणि मेहनत करा। ग्रामपंचायती पण आपल्या गेल्या ना पाहिजेत। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। थँक्यू सो मच। पनवेल तालुका महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत भारतीय जनता पार्टीच्या कमलाताई देशेकर। पुन्हा एकदा सर्व रत्नप्रभा ताई सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो। आपण 2 शब्द व्यक्त